नमस्कार इतिहास मित्रांनो. अफजल खानाला शिवरायांनी फाडले त्यावेळी झालेल्या झटापटीत अफजल खानाने आणि त्याचा वकील कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्या वर केलेले शस्त्रांचे वार तुम्हाला माहितीच असतील. पण यानंतर यापेक्षाही विलक्षण असा एक प्रसंग घडलेला होता. हा होता खुद्द शिवछत्रपतींच्या वर झालेला एका मोगल मारेकऱ्याने केलेला अत्यंत घातकी असा एकमेव छुपा खुनी हल्ला. खुद्द शिवरायांच्या वरती आलेल्या या प्राणसंकटाची अजूनही खूपच दुर्लक्षित राहिलेली पण तितकीच विस्मयकारक अशी ही हकीकत आहे. ही काही कुठल्या कादंबरीतील काल्पनिक कथा नसून प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे. कारण हा प्रसंग घडत असताना ते प्रत्यक्ष पाहिलेल्या एका इंग्रज कैद्याने केलेल्या वर्णनातूनच हा इतिहास आपल्या समोर उघड होतो. शिवरायांनी औरंगजेबाला दिलेला एक अत्यंत झणझणीत आणि भारतभर गाजलेला तडाखा म्हणजे त्यांनी लाल महालात घुसून शाहिस्तेखानावर घातलेला छापा. लाखभर मोगली फौजेच्या गराड्यातून चतुराईने पार होऊन लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची 3 बोटे शिवरायांनी छाटली. शाहिस्तेखानाच्या हे जीवावर आले होते पण त्याच्या बोटावर निभावले. खानाच्या बायका पोरासह आणि जावयासह 55 लोक यामध्ये मराठ्यांनी कापून टाकले. महाराष्ट्रातून आलेल्या या बातमीने औरंगजेब भयंकर संतापला होता. त्याच्या प्रत्यक्ष मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची केलेली फजिती तर मोगलांच्या आबरूची लक्तरे पुण्याच्या वेशीवर टांगण्याचाच प्रकार होता. आणि हे कमी होते म्हणूनच की काय, शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर 8च महिन्यांनी शिवरायांनी औरंगजेबाला दुसरा जबरदस्त दणका दिला. मोगलांचे धनसंपन्न असे सुरत शहर शिवरायांनी अचानक हल्ला करून 5 दिवस मनसोक्त लुटून तिथली अमाप धनसंपत्ती आपल्या स्वराज्याच्या खजिन्यात दाखल केली. औरंगजेबाच्या सर्वांगाचा अक्षरशः भडका उडवणारी आणि बलाढ्य मोगल साम्राज्याला उघड आव्हान देऊन आपल्या अफाट धाडसाची प्रचिती मोगलांना आणून देणारी शिवरायांची त्या काळी प्रचंड गाजलेली अशी सुरतेवरची ही पहिली स्वारी होती. आणि याच सुरत मोहिमेमध्ये शिवरायांच्या वरती प्राणघातक असा छुपा खुनी हल्ला झाला होता. याच खुनी हल्ल्याची आणि त्यात नेमके काय काय आणि कसे कसे घडले त्याची ही हकीकत आहे. आणि ही काही काल्पनिक कथा नाही तर हा हल्ला प्रत्यक्ष एका इंग्रज व्यक्तीने स्वतः पाहिलेला आहे. त्याचवेळी ब्रिटिशांच्या कागदपत्रात नमूद झालेला हा इतिहास आहे. इस्केलियट नावाच्या इंग्रज व्यक्तीने लिहिलेला सुरत लुटीचा प्रत्यक्षदर्शी रिपोर्ट इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये नोंदला गेलेला आहे. 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 या 5 दिवसात शिवरायांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी सुरतेची बदसुरत कशी केली, बेसुरत कशी केली याचा हा सविस्तर वृत्तांत इंग्रजांच्याच कागदपत्रात नमूद झालेला आहे. 6 जानेवारीला शिवराय सुरत शहरानजीक पोहोचले. सुरत शहराला लागूनच असलेल्या एका बागेत मराठ्यांनी आपला मुक्काम ठोकला आणि तिथे आपली छावणी घातली. सुरत शहरावर लगेचच हल्ला न करता शिवरायांनी अगोदर सुरतेचा मोगल सुभेदार इनायत खान याला एक पत्र पाठवले. शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी आणि लोकांनी आपल्याला येऊन भेटावे आणि खंडणी ठरवून ती सुपूर्द करावी, नाहीतर सर्व सुरत शहर आगीच्या आणि आमच्या तलवारींच्या भक्ष्यस्थानी पडेल असा थेट इशारा शिवरायांनी या पत्रात दिलेला होता. या शिवरायांच्या पत्राला कसलेही उत्तर न देता इनायत खान सुरतेच्या किल्ल्यामध्ये लपून बसला. आता मात्र शिवरायांनी आपल्या सैन्याला सुरत शहर पूर्ण लुटून तिथली अमाप धनसंपत्ती हस्तगत करण्याचा हुकूम सोडला. सुरतेमधील धनसंपत्ती हस्तगत करण्याबरोबरच अनेक व्यापारी आणि इतर महत्वाच्या व्यक्तींना मराठे कैद करून आपल्या शहराशेजारच्या बागेतील छावणीकडे पाठवत होते. इथे त्यांची कसून चौकशी करून त्यांच्याकडून मिळेल ते धन मराठे वसूल करत होते. सुरतेमधील इंग्रजांच्या वखारीचा एक अधिकारी अँटनी स्मिथ हा असाच डच वखारीकडे जाताना मराठ्यांच्या तावडीत सापडला. मराठ्यांनी ताबडतोब त्याला कैद करून आपल्या छावणीकडे धाडून दिले. शिवराय स्वतः या बागेतील छावणीमध्येच होते. हा अँटनी स्मिथ ज्यावेळी मराठ्यांच्या छावणीमध्ये कैद्यांच्या घोळक्यामध्ये होता तेव्हा त्याने प्रत्यक्ष पाहिलेली शिवरायांच्या वरती झालेल्या छुप्या खुनी हल्ल्याची घटना मगाशी सांगितलेल्या इंग्रजांच्या त्या रिपोर्टमध्ये नमूद झालेली आहे. ही अत्यंत थरारक घटना अशी घडली. 7 जानेवारी 1664 गुरुवारचा दिवस होता. सुरतेचा डरपोक मोगल सुभेदार इनायत खान अजून सुरत किल्ल्यामध्येच दडून बसलेला होता. या इनायत खानाने किल्ल्यातून एका तरुणाला म्हणजेच एका मोगली मारेकऱ्याला
शिवरायांच्याकडे तडजोडीची बोलणी करण्याच्या बहाण्याने पाठवले. इनायत खानाकडून आलेल्या या माणसाला मराठ्यांनी छावणीमध्ये एका उघड्या तंबूखाली बसलेल्या शिवरायांच्या समोर नेऊन हजर केले. शेजारीच असलेल्या कैद्यांच्या घोळक्यातील अँटनी स्मिथ हा सर्व प्रसंग पाहत होता. त्या मोगलाने शिवरायांच्या समोर उभे राहून सांगितलेल्या इनायत खानाने कळवलेल्या अटी अशा काही होत्या की शिवराय संतापाने आणि उपहासाने त्या मोगलाला म्हणाले, आमच्या भीतीने बिळात लपून बसलेला तुझा मालक इनायत खान त्याच्या असल्या अटी मान्य करायला आम्हाला काय बायका समजलाय का काय? शिवरायांचे हे वाक्य संपताच त्या मारेकऱ्याने आम्ही पण काही बायका नाही हे घे असे उलट बोलून झटकन लपवलेला खंजीर हातात घेऊन शिवरायांच्या अंगावरच वेगाने झेप घेतली. याच वेळी शिवरायांच्या शेजारी उभा असलेला त्यांचा अंगरक्षक मावळा जणू शिवरायांचे अभेद्य कवचच बनला. नंगी तलवार हातात घेऊन तीक्ष्ण नजरेने सर्व पाहत हा मावळा अत्यंत सावधपणे तिथे शेजारीच उभा होता. तो मारेकऱ्याचा खंजीर शिवरायांच्या शरीराला स्पर्श करण्यापूर्वीच या मावळ्याने अत्यंत चपळाईने शिवराय आणि तो मारेकरी या दोघांच्याही शरीरांच्या मध्ये तलवारीचा विजेसारखा वेगवान घाव खाडकन टाकला. हा वार इतका अचूक होता की नेमका त्या मारेकऱ्याच्या हाताचा पुढचा भागच खंजिरासकट तुटून खाली पडला. पण त्या मारेकऱ्याने शिवरायांच्या अंगावर टाकलेली झेप इतकी वेगवान होती की हात तुटला तरी तो मारेकरी तसाच त्या वेगाच्या भरात शिवरायांच्या अंगावर जाऊन धडकला. त्याच्या तुटक्या थोटक्या झालेल्या रक्तबंबाळ हाताचा खुंटा शिवरायांच्या छातीवर आदळला. या वेगवान धडकेने शिवराय आणि तो मारेकरी दोघेही अक्षरशः कोलमडून पडले. त्या मारेकऱ्याच्या तुटलेल्या हातातून उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्यांनी शिवरायांचा अंगरखा माखून गेला. खाली पडलेल्या आणि रक्तबंबाळ झालेल्या शिवरायांना पाहून आसपासच्या मराठ्यांना वाटले की शिवराय जणू मरणच पावलेले आहेत. आता मात्र मराठ्यांचा तीव्र संताप उसळला. सर्व कैद्यांना ठार मारा असा एकच घोष करून मराठ्यांच्या तलवारी त्या कैद्यांच्या घोळक्यावरती कोसळल्या. कैद्यांची मुंडकी छाटली जाऊ लागली. मराठ्यांचे उग्र कत्तल तांडव इथे सुरू झाले होते. इतक्यात शिवरायांनी आपल्या अंगावर कोसळलेल्या त्या मारेकऱ्याला झटकन बाजूला ढकलून दिले आणि त्या मारेकऱ्याने आणखी काही करण्यापूर्वीच त्या मारेकऱ्याचे मुंडके खाडकन छाटण्यात आले. शिवरायांनी आता उभे राहून मराठ्यांना कैद्यांची चालू असलेली कत्तल तत्काळ थांबवण्याचा हुकूम सोडला. शिवरायांना सुरक्षित पाहून मराठ्यांची ही कत्तलबाजी थांबली. प्रत्येक कैद्याची चौकशी करून शिवरायांनी स्वतः या कैद्यांना तिथेच अत्यंत कडक शिक्षा फरमावल्या. या प्रसंगात 4 जणांची मुंडकी छाटण्यात आली आणि 24 जणांचे हात तोडण्यात आले. यातच हे सर्व पाहणाऱ्या अँटनी स्मिथची पाळी आली. त्याचा उजवा हात तोडण्याची शिक्षा शिवरायांनी फरमावली. यावेळी हा अँटनी स्मिथ जीवाच्या आकांताने हिंदीमध्ये ओरडला, यापेक्षा माझे डोकेच उडवा. तत्काळ मराठ्यांनी त्या डोक्यावरची टोपी काढून टाकली आणि त्याचे डोके उडवले जाणार. इतक्यात शिवरायांनी आज्ञा सोडून हा शिक्षेचा प्रसंग थांबवला. अँटनी स्मिथचे प्राण शिवरायांच्या दयेने वाचले. असा घडला हा शिवरायांच्या वरती मोगल मारेकऱ्याने केलेला एकमेव छुप्या खुनी हल्ल्याचा प्रसंग. या सर्व घटनेतील सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे शिवरायांच्या शेजारी उभे असलेल्या त्या अंगरक्षक मावळ्याने ज्या चपळाईने अचूकपणे आणि नेमक्या ठिकाणी वार केला तो क्षण. शिवरायांच्या छातीत घुसायला आलेला मारेकऱ्याचा खंजीर धरलेला पुढे आलेला हातच या मावळ्याने छाटला. खंजिरासकट त्या क्षणार्धात तुटून पडलेला मारेकऱ्याचा हा हातच नेमका घात करू शकला असता. त्या मावळ्याने तलवारीचा वार करताना शिवराय आणि तो मारेकरी यांच्यामधील वेगाने कमी होत जाणाऱ्या गॅपमध्येच अगदी तेवढ्या अरुंद जागेत या दोन्ही व्यक्तींच्या शरीराच्या बरोबर मध्येच हा वार त्या मावळ्याने केला. आणखी खोल विचार केला की या प्रसंगातील त्या मावळ्याचे अनेक गुण समोर येतात. मारेकऱ्याचे मुंडके उडवावे की हात याचा अचूक निर्णय त्या मावळ्याने घेतला. कारण मुंडके उडवले असते तरी मारेकऱ्याच्या शरीराच्या वेगामुळे खंजीर शिवरायांना इजा करू शकला असता. म्हणून त्या मावळ्याने घात करू शकणारा हातच छाटून टाकला. या मावळ्याची रिफ्लेक्स ऍक्शन किंवा प्रतिक्षिप्त क्रिया अतिशय वेगवान होती. धोका दिसताच तत्काळ अचूक हालचाल केली त्याने. शिवाय
वार करतानाची सफाई आणि तलवारीवरील नियंत्रण एवढे जबरदस्त की शिवरायांच्या शरीराला त्या अंगरक्षक मावळ्याच्या तलवारीचा स्पर्श देखील झाला नाही. अजब, अचाट, अकल्पनीय, अविश्वसनीय असाच हा त्या मावळ्याचा सेकंदात निर्णय घेऊन अंमलात आलेला तो तलवारीचा घाव. कौतुकाला शब्द कमी पडणे म्हणजे काय असते ते या शिवप्रभूंच्या अंगरक्षकाचे कौतुक करताना बरोबर लक्षात येते. काय हे अप्रतिम कौशल्य, काय ती तीक्ष्ण नजर आणि काय ती सेकंदात केलेली कुशल तलवारबाजी. केवळ अद्वितीय, अतुलनीय आणि अत्यंत विलक्षण. या अंगरक्षक मावळ्यामुळेच शिवराय त्यावेळी त्या प्राणसंकटातून बचावले. पण या मावळ्याचे नाव गाव मात्र अजूनही अज्ञातच आहे. हा अनाम मावळा खरोखरच पृथ्वी मोलाचा आहे. शिवाजी काशीद, बाजीप्रभू देशपांडे, सिदोजी निंबाळकर शिवरायांच्या वरती आलेली प्राणसंकटे शिवरायांना सुरक्षित अंतरावर बाजूला ठेवून आपल्या छातीवर झेलून आपले प्राण अर्पण केले होते. जिवा महालेंनी अफजल प्रसंगात असाच शिवरायांच्या वरती वार करणारा सय्यद बंडाचा तलवारधारी हात वरच्यावरच छाटून टाकला होता. अगदी याच प्रसंगाची जणू पुनरावृत्तीच सुरत लुटीच्या वेळी घडली. मात्र त्या अनाम मावळ्याचे हे अतुलनीय आणि अद्वितीय असे प्रसंगावधान आणि त्याची जबरदस्त तलवारबाजी अजूनही अंधारातच राहिलेली आहे. जर या मावळ्याने तो वार करताना अर्धा सेकंद जरी जादा घेतला असता तरी काहीतरी वेगळेच घडले असते. अंगरक्षक कसा असावा आणि त्यातही प्रत्यक्ष शिवप्रभूंचा अंगरक्षक कसा असतो ते मात्र या मावळ्यामुळे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते. शिवछत्रपतींच्या पासून अगदी क्षणाच्या अंतरावर आलेले जीवघेणे प्राण संकट त्या मावळ्याने जणू हवेतच नष्ट करून टाकले. दुसरी बाब म्हणजे अँटनी स्मिथचे डोके उडणार तेवढ्यात शिवरायांनी ही शिक्षा थांबवली होती. हा अँटनी वाचला आणि त्यामुळेच त्याने प्रत्यक्ष पाहिलेला आणि वर्णन केलेला हा प्रसंग इंग्रजांच्या फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये नमूद झाला. त्याचे डोके जर त्याच वेळी उडवले गेले असते तर मग हा विलक्षण विस्मयकारक प्रसंग आपल्याला कसा कळला असता. त्या डरपोक इनायत खानाचा शिवरायांच्या वरती छुपा खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे उधळला गेला. पण या प्रसंगामुळे प्रचंड संतापलेल्या मराठ्यांनी गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसात अगोदरच्या दिवसात झाली नव्हती इतकी प्रचंड जाळपोळ आणि नासधूस सुरत शहराची केली. या 2 दिवसात संपूर्ण सुरत शहर आगीच्या आणि धुराच्या लोटांनी भरून गेले होते. मराठ्यांच्या या प्रचंड अग्नितांडवाच्या धुराने आणि धगीने आणि फसलेल्या कटामुळे त्या इनायत खानाचे तोंड मात्र काळे कुट्ट पडलेले असणार हे नक्की. तर असा हा शिवरायांच्या वरती एका मोगल मारेकऱ्याने केलेला पण फारसा प्रसिद्धीस न आलेला एकमेव प्राणघातक छुपा खुनी हल्ला, त्या अंगरक्षक मावळ्याची ती मती गुंग करून टाकणारी चपळाई, तो वाचलेला अँटनी स्मिथ आणि त्यामुळेच इंग्लिश रेकॉर्ड्समध्ये नमूद झालेली ही विलक्षण थरारक आणि पूर्ण सत्य अशी घटना. शिवप्रभूंच्या प्राणावर आलेले संकट आपल्या तलवारीच्या धारेवर तोलणाऱ्या त्या अनाम मावळ्याला त्रिवार मानाचा मुजरा. मित्रांनो, या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल आणि आवडली असेल तर तुमच्या परिचितांना आणि इतर मित्रांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट तर कराच, त्याचबरोबर अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच आपल्या इतिहासातील दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या अशा घटना आपल्या या चॅनलवरती सातत्याने सादर होत असतात. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.